आजकाल श्रीमंतीची मोजदाद बँकेच्या खात्यातल्या आकड्यांनी होते. पण एक काळ असा होता जेव्हा अंगणातल्या गायी, गोठ्यातलं दूध आणि स्वयंपाकघरातला सुगंध घराची श्रीमंती सांगत असे. दूध दह्यात रूपांतरित व्हायचं, दह्यापासून लोणी जन्म घ्यायचं आणि त्या लोण्याचं साजूक तुपात झालेलं रूपांतर. ही केवळ प्रक्रिया नव्हती, ती घराघरातली एक तपश्चर्या होती. साळ साठत जायची, दिवसागणिक जपली जायची, मग विरजणाचा स्पर्श, रवीची घुसळण, लोण्याचं हास्य आणि ताकाची निरागस साथ, सगळं काही एका सुवर्ण क्षणांसाठी. तूप कडवताना दरवळणारा तो सुगंध फक्त घरभर पसरत नसे, तो मनामनातही झिरपत असे. असं म्हणतात, ताकापासून लोणी पूर्ण वेगळं करण्यापूर्वी त्यात लोण्याचा एक छोटासा गोळा टाकावा, मायेचे धागे सहज तुटू नये म्हणून. काळ बदलला, घरं बदलली, जगण्याची गतीही बदलली आणि हळूहळू घराघरातून तूप कडवण्याचा सुगंध हरवत गेला. आज तूप बाजारात सहज मिळतं, पण त्या सुगंधामागची माया, तो संयम आणि त्या हातांची ऊब, ती मात्र कुठल्याच दुकानात मिळत नाही. कारण विकतच्या तुपाची किंमत बाटलीवर लिहिलेली असते आणि घरच्या तुपाची किंमत आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपलेली असते.